डिव्हिजन कसं करायचं ते आज आपण बघूया. तर डिव्हिजन येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला टेबल्स पाठ असणे, पाठ असणे. मी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. ॲट फर्स्ट इथं 393 डिवायडेड बाय आपल्याला 3 करायचं आहे. हे आहे डिव्हिजनचा साईन. ओके, आता इथे मी डिव्हिजनचं साईन लिहिलेलं आहे. एक स्ट्रेट लाईन आणि त्याला छोटासा कर्व, ज्या नंबरला डिवाइड करायचा आहे तो नंबर या कर्वच्या मध्ये लिहिलेला आहे 393 आणि 3नी डिवाइड करायचे म्हणून हा 3 हा नंबर या कर्वमध्ये लिहिलेला आहे. तर ॲट फर्स्ट 393 मधला मी फर्स्ट 3 घेणार. फर्स्ट 3 म्हणजेच हा 100 प्लसचा 3 घेणार. ओके, हा 3 आहे 100 प्लसला, हा 9 आहे 10 प्लसला आणि हा 3 आहे युनिट प्लसला. तर मी 100 प्लसचा 3 आधी घेणार. ओके, तर आता इथं 3 डिवायडेड बाय 3 आपल्याला करता येतं. सपोज इथं 3 पेक्षा जर स्मॉल नंबर असेल 2 असेल तर मी काय करणार, नेक्स्ट नंबर घेणार. ओके, 29 घेतला असतं, पण आता इथं 3नी 3ला आपल्याला डिवाइड करता येतं. ओके, म्हणून मी काय करणार, 3च्या टेबलमध्ये बघणार. 3 1 जा 3. ओके, 3 1 इथं 1चा कोशन म्हणजे 1चा भाग देणार 3 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 मधून सबट्रॅक्ट करणार. 3 1 जा 3. आता 3 - 3 0 आलं. ठीक, आता मी पुढचा नंबर घेणार 9 खाली. आता परत बघणार 9 हा नंबर 3 पेक्षा ग्रेटर आहे म्हणून त्याला 3नी डिवाइड करता येतं. मग आता 3च्या टेबलमध्ये 9 किंवा 9 पेक्षा स्मॉल नंबर आहे का बघायचं. तर 3च्या टेबलमध्ये 9 आहे. 3 3 जा 9. मग आता हा 3 3 जा, हा 3 मी इथं वरी लिहिणार. ओके, म्हणजेच कोशन किंवा भाग देणार वरी. ओके, 3 3 जा 9. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन याच्यामधून सेपरेट कर. 3 3 जा 9 0. आता मी थर्ड नंबर खाली घेणार, हा 3. ओके, आता परत 3 1 जा. तर परत 3च्या टेबलमध्ये बघायचं तर 3 किंवा 3 पेक्षा स्मॉल नंबर आहे का. तर 3 1 जा 3. अगेन 1चा मी इथं भाग देणार. ओके, किंवा कोशन 3 1. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन याच्यामधून सबट्रॅक्ट करणार 0. तर माझा कोशंट आलेला आहे 131 आणि रिमाइंडर आलेला आहे 0. ठीक आहे, तर आता नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे आपल्याला. 107 डिवायडेड बाय 5 करायचा आहे. मी डिव्हिजन साईनमध्ये लिहून घेतलेला आहे. आता इथे बघा, इथं 1 हा नंबर 5 पेक्षा स्मॉल आहे. मग आता काय करायचं, मग आता पुढचे 2 नंबर घेणार मी. ओके, 1 2 असे 2 नंबर घेणार. आता पुढचा नंबर आहे 10. दोन्ही मिळून 10 नंबर तयार होतात. ओके, 1 आणि 0 मिळून 10 तयार झालं. तर आता 10 आहे का 5च्या टेबलमध्ये किंवा 10 पेक्षा स्मॉल नंबर आहे का बघणार. तर बघा 5च्या टेबलमध्ये 5 2 जा 10 येतं. मग आता 5 2 म्हणजेच 5 हे 2 मी इथे लिहिणार. 5 2 जा 10. 10 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन या 10 मधून सबट्रॅक्ट करणार 0 0. आता हा थर्ड नंबर घेणार मी खाली 7. मग आता 7 किंवा 7पेक्षा स्मॉल नंबर आहे का 5च्या टेबलमध्ये तर चेक करा. तर 5 2 जा 10 आहे. 10 हा 7पेक्षा ग्रेटर आहे म्हणून मी परत 5 1 जा 5 घेणार. 5 1 ते 1 मी इथं वर लिहिणार. 5 1 हे 1 वर लिहिलं. 5 1 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 7मधून सबट्रॅक्ट करणार. 7 - 5 2 आलं. देअरफॉर कोशन किती आला 21 आला आणि रिमाइंडर किती आला 2 आलेला आहे. 739 डिवायडेड बाय 4 करायचा आहे. तर आता इथे बघा फर्स्ट नंबर घेणार मी. फर्स्ट नंबर आहे या नंबरमधला 7. तर 7 हा नंबर 4पेक्षा ग्रेटर आहे म्हणून मला त्याला 4नी डिवाइड करता येतं. आता 4च्या टेबलमध्ये 7 किंवा 7पेक्षा ग्रेटर नंबर बघायचा. तर 4 2 जा 8 आहे. त्याच्यामुळं आपल्याला 2चा भाग नाही देता येणार. ओके, 2चा पोर्शन नाही देता येणार. तर आता 4 1 जा 4 करणार मी. ओके, 4 1 जा 4. ओके, आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन याच्यामध्ये सबट्रॅक्ट करायचं. 7 - 4 3 येईल. आता परत सेकंड नंबर घेणार खाली 3. ओके, 33 आलं. मग आता परत 4च्या टेबलमध्ये 33 किंवा 33पेक्षा स्मॉल नंबर आहे का शोधूया आपण. तर आता 4 8 जा 32 आहे. ओके, आणि 4 9 जा 36. तर 36 इज ग्रेटर दॅन 33 म्हणून आपण 4 8 जा 32 घेणार. मग आता 8चा आपण इथं कोशन देणार. ओके, आता 8 4 जा या दोघांचं मल्टिप्लिकेशन 33मधून सबट्रॅक्ट करायचं. 8 4 जा 32. आता यांचं सबट्रॅक्शन काय येईल 1 येईल. आता अगेन थर्ड नंबर घ्यायचा 9.
ओके. तर आता 19, आता 4च्या टेबलमध्ये 19 किंवा 19पेक्षा स्मॉल नंबर आहे का? तर 4 5 20 आहे आणि 4 4 16 आहे. तर आता मी इथं 16 हा नंबर घेणार. 4 4 जाता हा 4 मी इथं वर येणार कोशन 4चा 4 आणि ह्या दोघांचं मल्टिपल 4 4 16 19मधून सबट्रॅक्ट करणार. रिमाइंडर आला 3. तर आता माझा कोशंट आलेला आहे 184 आणि रिमाइंडर आलेला आहे 3. आता 4th एक्झाम्पल 845 डिवायडेड बाय आपल्याला 8 करायचं आहे. तर ॲट फर्स्ट मी काय करणार, फर्स्ट नंबर चेक करणार. तर फर्स्ट नंबर इज इक्वल टू 8 आहे. 8ने 8ला डिवाईड करता येतं. मग इथं आता 1चा क्वेश्चन 8 1 8 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन याच्यातून सबट्रॅक्ट 8 मायनस 8 केला. आता सेकंड नंबर घेतला 4 खाली. ओके. पण आता 4 हा नंबर 8पेक्षा स्मॉल आहे. आता काय करायचं, आता आपल्याला थर्ड नंबर खाली घ्यावा लागेल. पण थर्ड नंबर खाली घेताना काय करायचं, हे बघा, ज्यावेळेस मी थर्ड नंबर खाली घेतला इथं 0चा आपल्याला कोशंट किंवा भाग द्यायचा. ओके. इथं 0चा भाग देणार आपण, किंवा मग तुम्ही असं करू शकता. आता 4 खाली घेतला, मग आता 4 हा 8पेक्षा स्मॉल आहे, त्याच्यामुळं 8 मल्टिप्लाय बाय 0 ओके आणि 4 येईल. आता परत थर्ड नंबर खाली घ्यायचा 5, किंवा तुम्हाला डायरेक्ट पण मगाशी सारखा मी घेतला होता बघा. इथे तुम्ही आता इथं 4 घेतला आहे आणि इथं 0चा आपण कोशंट द्यायचा, भाग द्यायचा आणि 5 लगेच खाली घ्यायचं. असं पण तुम्हाला करता येईल. ठीक आहे. तर आता पण इथं वरी 0 लिहायचा, लक्षात ठेवायचं. इथं जर नाही 0 लिहिलं तर आपलं डिव्हिजन चुकून जाईल. ओके. तर आता परत 8च्या टेबलमध्ये 45पेक्षा स्मॉल नंबर किंवा 45 आहे का बघूया. तर 8 5 40 येईल, कारण 8 6 48 आहे त्याच्यामुळं. तर 8 5 40 आणि ॲन्सर आपलं सबट्रॅक्शन येईल 5. तर आपला कोशंट आला आहे 105 आणि रिमाइंडर आलेला आहे 5. इथे 505 डिवायडेड बाय 5 करायचं आहे. तर ॲट फर्स्ट 5ला 5ने डिवाईड करता येतं. 5 1 5 केलं आपण. ओके. तर 0 आलं. आता सेकंड नंबर खाली घेतला 0. ओके. आता 0 इथं खाली घेतला इथं वरी पण आपण तो 0चा कोशंट द्यायचा. ओके, किंवा भाग द्यायचा. आणि मगच आता थर्ड नंबर घ्यायचा. आता 5 0 0. ओके. आणि आता परत थर्ड नंबर घेतला. ठीक आहे. असं जर नाही केलं तर परत आपलं डिव्हिजन चुकून जाईल. ते 505 डिवायडेड बाय जर मी 5 केलं, 5 1 5 आला आता पहिल्यांदा. आता हे 0 लिहिलं, आता परत मी 5 घेतलं. कोण विसरतं ना द्यायचं. आता 5 1 5 केलं. ओके. 0 आलं. आता सेकंड नंबर घेतला 0. आता ॲज सून ॲज आपण 0 खाली घेतला, इथं वरी पण आपण 0चा कोशंट द्यायचा किंवा भाग द्यायचा आणि मगच थर्ड नंबर घ्यायचा आहे 5. ओके. आता परत 5ला 5ने डिवाईड कर. 5 1 5. ठीक आहे. असं जर नाही केलं आपण, इथं जर 0चा आपण कोशंट नाही दिला तर आपलं एक्झाम्पल चुकेल. कशामुळे चुकेल, तर कारण आपलं ॲन्सर आलेला आहे 101. हा आपला कोशंट इज इक्वल टू 101 आलेला आहे. रिमाइंडर इज इक्वल टू 0 आलेला आहे. 906 डिवायडेड बाय 9 करायचं आहे. तर 9 1 9 आलं. इथं आलं 0. आता इथं परत खाली घेतलं 0. आता परत 0 हा नंबर 9पेक्षा स्मॉल आहे, म्हणून इथं परत आपण 0चा कोशंट दिला. ओके. तर 9 मल्टिप्लाय बाय 0 काय येतं 0. 0 मायनस 0 आलं. ठीक आहे. आता आपण थर्ड नंबर खाली घेतला 6. आता अगेन 6 हा नंबर 9पेक्षा स्मॉल आहे. मग काय करायचं, अगेन आपण 0चा कोशंट किंवा भाग द्यायचा आणि 9 मल्टिप्लाय बाय 0 काय येतं 0. तर 0 याच्यामध्ये सबट्रॅक्ट केलं तर 6 आला. तर आपला काय आन्सर आला, कोशंट इज इक्वल टू 100 आला आणि रिमाइंडर इज इक्वल टू 6 आला. 800 डिवायडेड बाय 6 करायचं आहे. तर आता 8 हा नंबर 6पेक्षा ग्रेटर आहे. आता 6च्या टेबलमध्ये 8पेक्षा स्मॉल नंबर 6च आहे. 6 1 6. इथं 1चा आपण कोशंट देऊया. ओके. 6 1 या दोघांचं मल्टिप्लिकेशन 8मधून सबट्रॅक्ट करायचं. 2 आलं. आता अगेन ह्या वरचा 0 मी इथं घेतला 20 आलं.
आता 6च्या टेबलमध्ये 20 किंवा 20पेक्षा स्मॉल नंबर आहे. 6 3 जा 18, कारण 6 4 जा 24 आहे. 24 इज ग्रेटर दॅन 20 आहे, त्याच्यामुळे 6 3 जा 18. इथं 3चा क्वोशंट, मग 6 मल्टिप्लाय बाय 3 किती येईल? 18. तर 18 हा 20मधून सबट्रॅक्ट करायचं. रिमाइंडर आला 2 आला. ओके, अगेन हा वरचा 0 खाली घेतला. ठीक आहे. आता परत 6च्या टेबलमध्ये 20पेक्षा स्मॉल नंबर, तर तो आहे 6 3 जा 18. 6 3 जा 18. आपला रिमाइंडर आलेला आहे 2. क्वोशंट इज इक्वल टू 133 अँड रिमाइंडर इज इक्वल टू 2. एक्झाम्पल करेक्ट आहे का आपलं चेक करा. तर आता क्वोशंट मल्टिप्लाय बाय डिवायझर. ओके, क्यू मल्टिप्लाय बाय डी प्लस आर करायचं. ओके, इज क्वोशंट कोणता आहे? 133 मल्टिप्लाय बाय डिवायझर 6 प्लस त्याच्यामध्ये रिमाइंडर करूया प्लस 2. तर 798 प्लस 2 800 आलं. तर 800 इज इक्वल टू आपलं डिव्हिडंट आहे. तर आपलं एक्झाम्पल करेक्ट आहे. ओके, आता परत 8 एक्झाम्पल बघूया. तर आता 400 डिवायडेड बाय 8 करायचं आहे. तर आता इथे बघा 4 स्मॉल नंबर आहे 8पेक्षा, म्हणून मी 2 नंबर्स घेणार 40. तर 8च्या टेबलमध्ये 40 किंवा 40पेक्षा स्मॉल नंबर, तर 8 5 जा 40 येईल. 8 5 जा 40. 0 0. आता परत ह्या 0चं काय करायचं? तर हा 0 पण खाली घ्यायचा आणि इथं 0चा क्वोशंट द्यायचा. ओके, तर 0 8 मल्टिप्लाय बाय 0 0. आता आपला आन्सर चेक करूया. ओके, आपलं कसं चेक करायचं? क्वोशंट आलेला आहे 50 आणि रिमाइंडर आलेला आहे 0. ओके, तर मग अशीच्या फॉर्म्युलानुसार क्वोशंट मल्टिप्लाय बाय डिवायझर क्यू मल्टिप्लाय बाय डी. आता इथे रिमाइंडर 0 आहे, त्याच्यामुळे रिमाइंडर मिक्स करायची गरज नाही. ओके, क्यू क्वोशंट किती आहे? 50 मल्टिप्लाय बाय डिवायझर 8 प्लस 0. 8 5 जा 40 आणि हा 40चा 0. तर 700 डिवायडेड बाय 7 करायचं आहे. तर आता इथं 7, तर 7च्या टेबलमध्ये 7 आहे. 7 1 जा 7 येईल. ठीक आहे, 0. आता इथं 2 0 आहेत. ओके, तर हे 0 खाली घेतलं 0, तर ह्या 0च्या बदले हा क्वोशंट दिला 0. ओके, आणि अगेन पुढचा 0 घेतला, हा वरी हा सेकंड नंबरचा 0 घेतला खाली, तर या 0च्या बदल्यात इथं वरी एक 0 दिला क्वोशंट म्हणून. ओके, तर 0 मायनस 0 येईल. तर आता आपण चेक करूया आपल्या फॉर्म्युलानुसार. क्वोशंट मल्टिप्लाय बाय डिवायझर किती येईल? तर आता आपला क्वोशंट आहे 700 आणि रिमाइंडर आहे 0. तर क्यू मल्टिप्लाय बाय डी. आता इथं रिमाइंडर 0 आहे, त्याच्यामुळे ॲड करायची गरज नाही. तर 100 मल्टिप्लाय बाय 7 किती आहे? 700. तर 700 इज इक्वल टू आवर डिव्हिडंड. आता हे जे एक्झाम्पल आहेत ते आपल्याला डायरेक्ट करता येईल याच्यावरून. तर आता इथे बघा, जर तोच नंबर असेल आणि याच्यावर जर 2 झिरोज असतील तर डायरेक्ट त्याचा क्वोशंट 100 येतो. एवढं हे करत बसायची गरज नाही. ठीक आहे, तर हे 2 झिरो ॲज इट इज देऊन टाकायचे आणि 6 1 जा 6 असं तुम्ही डायरेक्ट पण करता येईल तुम्हाला. प्रत्येक वेळेस असं नाही मांडायची गरज. 6 1 जा 6. ओके, आणि आता ह्या 0च्या बदल्यात प्रत्येक वेळेस एवढं मोठं करायची गरज नाही. 0 0. 2 झिरोच्या बदल्यात 2 0. तर इथं येईल 1. ओके, आता इथं पण 500 डिवायडेड बाय 5. ओके, तर 5 1 जा 5. ठीक आहे, आणि हे 2 झिरो ॲज इट इज वरी देऊन टाकायचे. 100 डिवायडेड बाय 3 करायचं आहे, तर आपण डायरेक्ट 3 1 जा 3. ओके, आणि हे 2 झिरो ॲज इट इज अशाच देता येतील आपल्याला. आता असेच काही अजून 1-2 एक्झाम्पल बघूया. 600 डिवायडेड बाय 3 असेल तर आता डायरेक्ट 3 2 जा 6 आणि हे 2 झिरो ॲज इट इज इथं देता येतील तुम्हाला. असे तुम्ही ओरली पण एक्झाम्पल करू शकता. आता सपोज 800 डिवायडेड बाय 2 असेल, तर आता 2 4 जा 8. हे 4 इथं लिहायचं आणि हे 2 झिरो ॲज इट इज इथं देऊन टाकायचे.